एक शांत रात्र होती. हिमालयाच्या उंच पर्वतांवर थंड वारा वाहत होता. आकाशात असंख्य तारे चमकत होते. त्या शांत वातावरणात शिवा ध्यानात मग्न बसले होते. त्यांच्या जटांमधून वाहणारी गंगा शांतपणे चमकत होती. तेवढ्यात दूरवरून बासरीचा मधुर आवाज ऐकू आला. तो आवाज होता कृष्णा यांच्या बासरीचा. कृष्ण महादेवांच्या समोर आले आणि नम्रतेने वंदन केले. महादेवांनी डोळे उघडले आणि हसत म्हणाले, स्वागत आहे कृष्णा. आज या शांत रात्री तू इथे कसा? कृष्ण हसत म्हणाले, महादेव, आज मला मानवाच्या जीवनाबद्दल तुमच्याशी बोलायचे आहे. कृष्ण म्हणाले, आजच्या जगात माणूस खूप धावत आहे. तो दिवस रात्र मेहनत करतो, पण तरीही त्याला शांती मिळत नाही. महादेव शांतपणे म्हणाले, कारण माणूस स्वतःपासून दूर गेला आहे. तो बाहेरच्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो, पण खरे सुख तर स्वतःच्या आत असते. कृष्ण विचारात पडले. ते म्हणाले, माणूस नेहमी भविष्याची चिंता करतो आणि भूतकाळाच्या आठवणीत अडकतो. महादेव स्मित करत म्हणाले, जो माणूस वर्तमानात जगायला शिकतो तोच खरे जीवन जगतो. थोडा वेळ शांतता पसरली. हिमालयाच्या वाऱ्याने वातावरण अधिक पवित्र झाले. कृष्ण पुन्हा म्हणाले, महादेव, लोक संकट आले की खूप घाबरतात. महादेव म्हणाले, संकट म्हणजे नाश नाही. संकट म्हणजे माणसाला मजबूत बनवणारी आग आहे. जसे सोने आगीतून अधिक शुद्ध होते, तसेच माणूस संकटातून अधिक शक्तिशाली होतो. कृष्ण हसले. ते म्हणाले, मग माणसाने आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावे? महादेव म्हणाले, 3 गोष्टी लक्षात ठेव. पहिली गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेव. देव प्रत्येकाच्या आत आहे. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर देवाची कृपा असते. दुसरी गोष्ट, अहंकार सोड. अहंकार माणसाला सत्यापासून दूर नेतो. तिसरी गोष्ट, प्रेम आणि करुणा ठेव. जो माणूस इतरांच्या आनंदात आनंद शोधतो तोच खरा श्रीमंत असतो. जर तुम्ही व्हिडिओमध्ये इथवर पोहोचला असाल तर याचा अर्थ तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडतोय. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेवढ्यात जवळ उभा असलेला एक साधा भक्त हा संवाद ऐकत होता. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. त्याला त्या क्षणी एक मोठा सत्य समजले. जीवनाचे खरे रहस्य पैसा किंवा प्रसिद्धी नाही, तर मनाची शांतता आणि प्रेम आहे. कृष्ण भक्ताकडे पाहून म्हणाले, तू जर प्रेमाने आणि प्रामाणिकपणे कर्म करत राहिलास तर जीवन आपोआप सुंदर होईल. महादेव म्हणाले, जीवनात कितीही अंधार आला तरी लक्षात ठेव, प्रकाश नेहमी जवळ असतो. त्या दिवशी त्या भक्ताला जीवनाचा खरा अर्थ समजला. सुख बाहेर नाही, सुख आपल्या मनात आणि विश्वासात आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या कुटुंबाचा भाग बना. तुमच्या काही सूचना असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा.